माझी प्रियाला प्रीत कळेना। तुमच्या घरची सगळी मंडळी आमच्याकडे जेवायला येणार आहेत, तर शमिका म्हणाली काहीतरी फॅक्टरीत प्रॉब्लेम झाला म्हणून तुम्ही कोल्हापूरला गेला होतात काय? हो हा, मग सगळं ठीक आहे ना तिकडे, काही प्रॉब्लेम नाही ना? व्हेरी गुड व्हेरी गुड। आता मग तुम्ही परतीच्या वाटेवर येताना या की घरी। ओके ओके हा हा, नाही बरोबर आहे, ते काम पहिलं नाही का? नाही नाही, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, लग्न व्यवस्थित होईल हो। आणि संध्या ते आहेत ना सगळं बघायला, मग काय। जय, रक्ताची नाती कितीही म्हटलं ना तरी पूर्णपणे तुटत नाहीत जय। त्यातल्या त्यात मला बरं हेच वाटतंय की माझ्या लग्नाच्या निमित्तानं का होईना पण तुला परत एकदा आमच्याकडे माझ्याकडे यावंसं तरी वाटलं। खूप मोठी गोष्ट आहे ही। आहे ना, आणि या मोठ्या गोष्टीचं आणि तुझ्या लग्नाचं सेलिब्रेशन खूप धूमधडाक्यात झालं पाहिजे। अभि मी आपल्यासाठी एक पार्टी ऑर्गनाइज केली आहे। इतक्या वर्षांनी आपण एकत्र आलोय तर मौका भी है, दस्तूर भी है, एक बॅचलर्स पार्टी प्लीज। शमी, डोंट वरी, सगळं ठीक होईल। आणि आता अभि पण आहे तुझ्या सोबतीला? एरवी असेल अभिजित तुझ्यासोबत, पण आज नाही। कम ऑन शमिका, आज त्यांची बॅचलर पार्टी आहे ना, सो अभि तर फुल ऑन एन्जॉय करणार। म्हणून मी म्हटलं की ऍटलीस्ट आजच्या दिवस तरी त्याला सोडणं काय। व्हॉट हॅपन? तुला माहित नाहीये का? अभिजित काही बोलला नाही तुला? स्ट्रेंज। एनिवे, या मुलांची ना इतकी धमाल असते माहितीये पार्टीमध्ये, म्हणजे बॅचलर पार्टी अँड ऑल। वाव, काय काय करतात माहितीये मुलं पार्टीमध्ये। म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं ना की आपण मुलगा असतो ना तर खूप धमाल आली असती, नाही? मी इथे आलो होतो तुम्हाला आमच्या काही लग्नाच्या रीतीभाती सांगावे म्हणून, पण इथे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तुम्हालाच अजून काही रीतीभाती शिकायची गरज आहे। रात्री जेवणाला भेटू आपण। आज रात्री बॅचलर पार्टी आहे का तुमची? हो, पण तुला कसं कळलं? म्हणजे हे खरं आहे? अगं मी सांगणारच होतो तुला, पण तेवढ्यात मला कळलंच, हेच ना? शमिका, सगळे पुरुष सारखे असतात, मेन विल बी मेन। तुम्हाला माहितीये ना काय करायचं ते? या घरात तुम्हाला कोणी अडवणार नाही, तुमचं नेहमीच स्वागत असेल इथे। ऑफकोर्स, म्हणजे काय? म्हणून तर हसत मुखाने आम्ही आमची मुलगी तुमच्या घरात देतोय। येणार होतो मी, पण आता हे सगळे घरी डिनरला आलेत ना, त्यामुळे म्हणलं त्यांच्याबरोबर वेळ घालवणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? जे एक काम तू धड करू शकत नाही, काय तर म्हणे बॅचलर पार्टी। तू एक काम कर ना, तू पण ये ना। हा, लवकर आटप आणि तू पण आम्हाला जॉईन हो, ओके? आम्ही सुरुवात करतो। बाय। अभिजित, तू फार मोठा गेम खेळलायस। शहाणा समजतोस काय स्वतःला? पण ज्या दिवशी मी माझा शहाणपणा दाखवेन ना, जाम महागात पडेल तुला। चल आपण बसूया। कशी आहेस? या ना बस। अभिजित, तू आज जे काही केलंयस ना त्याची किंमत मी तुला मोजायला लावेन। आय स्वेअर।